तर नमस्कार, मी पूजा. तर स्वागत करते तुमचं पूजा आरे डिझाइन मराठीमध्ये. तर आज आपण खूप सुंदर अशी चंद्रकोरची डिझाइन बघणार आहे आणि हे चंद्रकोर एकदम प्रॉपर मेजरमेंटमध्ये दिलेले आहे तुम्हाला आणि खूप सुंदर आहे, कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि तुम्ही जेवढ्या आतापर्यंतच्या बघितलेल्या असतील त्याच्यापेक्षा ही खरंच खूप वेगळी आहे. तर आता आपण ती चंद्रकोर बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर चला बघा, आता आपण सुरू करूया. तर मी जसं बोलली तसं की मी तुम्हाला प्रॉपर मेजरमेंट सांगते की आपण ही चंद्रकोर काढली त्याची. तर ह्या चंद्रकोरची बघा हाईट आपण किती घेतलेली आहे. तर ह्या चंद्रकोरची हाईट आपली 5.5 येते. बघितलं तुम्ही खालपर्यंत, इथपर्यंत बघा आपली 5.5 आलेली आहे, बरोबर. तर मी हाईट कुठून मोजतोय आपण, वरच्या पॉइंट पासून ते खालच्या या पॉइंट पर्यंत. तर 5.5 ची ही आपण हाईट घेतलेली आहे आणि त्याची रुंदी आपण किती घेतले. तर रुंदी पण आपण कशी मोजतोय, तर आपला हा जो लाईनीचा पार्ट आहे तर तो बरोबर आपल्या चंद्रकोराच्या बाहेर आहे. तर आपण तिथूनच म्हणजे त्याची ही मोजून घेतील. तर तुम्ही बघता इथे आपली 5 आलेली आहे, म्हणजे आपली हाईट आहे 5.5 आणि आपली रुंदी आहे, विड्थ म्हणजे 5 आहे. तर या पद्धतीने आपण ही चंद्रकोर काढली पण आणि त्याला आपण पूर्ण काय केलं, छापून पण घेतलंय. तर हे बघा या पद्धतीने मी इथे खाली छापलेली आहे. तर आता आपण जी चंद्रकोर लाईव्ह मध्ये बघितली तर ती चंद्रकोर आपल्याला किती घाईमध्ये बनवावी लागली. तर प्रॉपर मेथड त्याच्यामध्ये मला तुम्हाला नाही सांगता आली. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित लक्ष देऊन बघा की जेणेकरून तुम्हाला ती चंद्रकोर एकदम व्यवस्थित समजेल पण आणि ती काम पण तुमचं व्यवस्थित होईल. तर बघा, डिझाईन सुरुवात करण्याच्या अगोदर तर जे पण तुमचं चिपकवण्याचं काम आहे ना, तर ते पहिलं चिपकवा. जी डिझाईन तुमची बनवायची आहे ना, तर त्याच्यामध्ये जे पण तुम्हाला अगोदर चिपकवून घ्यायचं तर ते पहिलं चिपकवून ठेवा, म्हणजे आपलं बाकीची डिझाईन बनेपर्यंत ते सुकून जातं. आता अजून एक गोष्ट, तर मी आता आरी वर्कचं ऑनलाईन क्लास पण चालू केलेला आहे. तर ज्यांना कोणाला क्लास करण्याची इच्छा असेल तर त्यांनी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा जो नंबर आहे तो मिळेल. तर तुम्ही तिथे जाऊन मला कॉल करू शकता आणि तुमचं सीट बुक करू शकता. 25 ऑक्टोबरपासून आपला ऑनलाईन क्लास चालू होणार आहे. तर ज्यांना कोणाला इच्छा असेल शिकण्याची तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि क्लास जॉईन करा. आरी वर्कमध्ये माझा अनुभव 10 वर्षाचा आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर असं त्याच्यामध्ये नॉलेज मी देईल. तर त्याच्यासाठी ज्यांना कोणाला इच्छा असेल तर त्यांनी सुरुवात करा, म्हणजे स्टार्ट क्लासला. आणि आपलं रजिस्ट्रेशन पण चालू झालेलं आहे, तर घाई करा जरा. तर आता बघा याच्यामध्ये फटाफट आता आपण सुरुवात करून हे कंप्लीट करूया काम. तर सर्वात पहिलं तर आपण काय करतील बघा की शुगर बीटची आउटलाईन करतील. ती कशी करायची ते आता तुम्हाला समजेल. तर बघा सर्वात पहिलं तर आपण काय करतील, याच्या बाहेरच्या साईडून आउटलाईन करून घेतील. ही प्रॉपर मेथडने आहे बघा, तर तुम्हाला ती समजेल व्यवस्थित अजून. तर आता आपण ह्याला पूर्ण आउटलाईन करून घेतील. आता आपण याच्या आतमध्ये चेन स्टोन लावतील. आता बघा आपण इथे स्टोन चेन लावतोय. आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल तर आपले डेली लाईव्ह व्हिडिओ असतात, जे वर्कच्या डिझाईन तिथे तुम्हाला दाखवल्या जातात. ज्यांना कोणाला माहिती नसेल तर डेली लाईव्ह आपलं चालू आहे, तर त्यांनी तिथे येऊन त्याचा
म्हणजे त्या वर्कचा आनंद घ्या. कारण आपण 4:10 आपण लाईव्ह सुरुवात करतो करायला. त्याच्यामध्ये एक प्रॉपर एखादी डिझाईन असते आणि ती आपण बनवतो, तुम्हाला समोरासमोर ती बघायला मिळते. तर त्याच्यामुळे ज्यांना कोणाला माहीत नसेल तर डेली लाईव्हसाठी तुम्ही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जर तुम्हाला चंद्रकोर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटतोय तो हा व्हिडिओ. आणि जे पण माझ्या ह्या व्हिडिओमध्ये बघत असतील, ज्यावेळेस हा मी व्हिडिओ देईल तर ते कुठून कुठून बघतात ते पण मला सांगा, म्हणजे मला समजेल की आपल्याला जॉईन कुठून कुठून झालेले आहेत, मला सबस्क्राईब कोणी कोणी केलेलं आहे आणि कुठून आहेत, समजलं. तर नक्की लाईक करा, शेअर करा व्हिडिओ हा आणि सबस्क्राईब तर कराच करा. चला आता आपण ही पूर्ण कंप्लीट करून घेऊया. तर आता बघा, आता आपण ही स्टोन चेन हाफ सर्कलमध्ये लावून घेतली. आता आपण ह्याच पद्धतीनं हाफ सर्कलच शुगर बीड्स लावून घेते. खूप सुंदर चंद्रकोर आहे ही. तुम्ही हातावरती वगैरे काढली ना तर याचा लुक खूप छान येईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजवरती. एक वेगळा गेटअप येतो याच्याने बघा. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये धाग्याचं काम येईल तर त्यावेळेस तर खूपच भारी त्याचा लुक येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याचा फायनल लुक तुम्हाला खूप आवडेल आणि समजून घेता येईल तुम्हाला पूर्ण ही चंद्रकोर. तर हे बघा, आता आपण आतल्या बाजूला शुगर बीड्स लावले ना, तर आता हे 3 नंबर मोती आपण काय करतील, हे लावून घेतील. आणि आता ते कसे लावायचे बघा पूर्ण, कारण हे पूर्ण आपण राऊंड करणार आहे याला. ही जी चंद्रकोर आहे ना याला एकदम प्रॉपर फिनिशिंगनी आताची आपली चंद्रकोर बनते बघा. तुम्हाला पण ही बनवल्याच्या नंतरून खूप आवडेल आणि तुम्ही स्वतःच्या ब्लाऊजवरती पण सेम अशीच बनवा की जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचा एक वेगळाच लुक येऊन राहणार. कॉम्बिनेशन साडीचं आणि ब्लाऊजचं केलं तर खूपच भारी दिसेल. पैठणी साडी असेल तुमची प्लेन वगैरे, ब्लाऊज असेल त्याचा, तर त्याच्यावरती तर एक नंबरच ही डिझाईन आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा ती आणि तुमचा ब्लाऊज असा बनवून घ्या एक. तर आता आपण हे बघा लावून घेतोय, पूर्ण राऊंड करून घेणार आहेत आता ह्या चंद्रकोरला. तर बघा जसं बोलल्याप्रमाणे आपण याला काय केलं, पूर्ण आपण याला कशी आउटलाईन करून घेतली, कारण तिथपर्यंत आपला मणी जात नाही, बरोबर. तर आता हे झाल्याच्या नंतरून आपल्याला ह्याच्या आतमध्ये पण एक शुगर बीड्सची लाईन मारून घ्यायची. ही इतकीच प्रॉपर आपली बनली असते लाईव्हमध्ये, पण आपला तो लाईव्हमध्ये थोडीशी घाई झाली माझी, कारण कामाच्या याच्याने मला ते थोडंसं अरेंज करता आलं नाही त्याच्यामुळे. पण हे बघा ही किती व्यवस्थित झाले का नाही. आता ह्याच फिनिशिंगने सर्व आपली कामं होतात. जे पण आपण वर्क पण करतो ते, जे काही बनवायचं असेल ते, फक्त याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला पेपर पॅटर्न असलं ना, खाका पेपर, तर त्याचा फायदा होतो, खूप फायदा होतो. कारण पेपर तुमचा एक्युरेट तुम्ही काढता आणि त्याच्यामुळे तुमची डिझाईन पण काय होते, एकदम प्रॉपर बसते. तर तो बेनिफिट तुम्हाला भेटतो. डिझाईन प्रॉपर असेल तर तुमचं काम पण प्रॉपरच येणार. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून काय वेगळं बघायचं असेल किंवा काय अजून वेगळी डिझाईन पाहिजे असेल ते पण मला सांगा. तर आपण त्या पद्धतीनं हे करणार आहेत. आणि आता आपण आज आपण जशी चंद्रकोर टाकलेली आहे ना, तर आता ही चंद्रकोरचे ना जे माझ्याकडे जेवढे प्रकार आहेत ना, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एक सिरीजच होऊन जाणार चंद्रकोरची, की आपण कोणत्या प्रकारे आपण चंद्रकोर भरतोय ते तुम्हाला समजेल. आजची तर चंद्रकोर तुम्हाला बघायला भेटतेच की किती सुंदर बनवले. कारण चंद्रकोर बोलल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये एकच चंद्रकोर येते की फक्त एक साधी सिंपल मण्यामध्ये भरलेली. पण ही आपण केली ना थोडीशी वेगळी, की दिसायला पण ती छान आणि सर्वात वेगळं पण काहीतरी. तर अशाच वेगवेगळ्या चंद्रकोरी आहेत, तर ते तुम्हाला खूप आवडतील, युनिक आहेत. मी जे आता ह्याच्या पुढे चंद्रकोर देणार आहे ना, तर त्या थोड्याशा वेगळ्याच आहेत, ते तुम्हाला नक्की आवडतील. तर जसा सपोर्ट आता तुम्ही केलेला आहे तसाच सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर आता बघा
आपण ही पूर्ण लाईन करून घेतले। आता आपल्याला याच्यामध्ये भर द्यायचे। आता आपण याच्यामध्ये सिल्कचा धागा वापरतोय। जो पण तुम्ही सिल्कच्या धाग्याने लोडिंग करणार आहे तो घ्यायचा। तुम्हाला असं जर प्रॉपर काम शिकायचं असेल एकदम डिटेलिंगमध्ये तर माझा ऑनलाईन क्लास चालू होणार आहे 25 ऑक्टोबरपासून। तर प्लीज ज्यांना कोणाला करण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्की तो क्लास करा। आणि त्याची फीज आपली खूप कमी आहे। बेसिक आणि ॲडव्हान्सचा क्लास आहे आणि त्याची फीज आपली 2499 आहे, म्हणजे 2499 फक्त आहे। आणि बेसिक ॲडव्हान्सचं काम तुम्हाला त्याच्यात शिकवलं जाणार आहे आणि ते पण प्रॉपर। तुम्ही माझ्या यूट्यूबला तर बघतच आहेत की मी किती व्यवस्थित शिकवते, माझा रिस्पॉन्स पण कसा आहे हे पण तुम्हाला माहिती आहे। आणि माझं गुगलवरती माझं टॉप रँकिंगला चॅनल आहे शिकवण्याच्या बाबतीत, तुम्ही ते पण बघू शकता। म्हणजे याचाच अर्थ की मी किती एकदम तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने शिकवते। तर त्याच्यामुळे ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी हा क्लास नक्की करा। तर आता आपण हे बघा लोडिंग करून घेतलेले आहे याच्यामध्ये धाग्याला, म्हणजे जेणेकरून आपला धागा एक ठिकाणीच तो राहावा म्हणून। आता आपल्याला ह्याला भरून घ्यायचं आहे। तर हे काम खूप छान दिसायला आहे, दिसतं हे। आणि हे इतकं छान असं शिकायचं असेल तर माझा क्लास जॉईन करा। आणि 1 महिन्याचा हा क्लास आहे बघा। एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली हे आले ना तर चंद्रकोर, हे काम आपलं असंच प्रॉपर असतं हे लक्षात घ्या। कारण एकदम ॲक्युरेट मेजरमेंटनी आपण करतो की जेणेकरून आपल्या प्रत्येक म्हणजे गोष्टीला ते कामी यावं म्हणून। आपण असंच एकदम घेतलं आणि टाकलं असं नाही करत। तर त्याच्यामुळे तुम्हाला हे एक मेजरमेंट पण याचं भेटून गेलं की आपण कितीचं चंद्रकोर घेतलेली म्हणून। तर प्लीज कोणाला आवडत असेल व्हिडिओ हा तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा। आता हे आपण कंप्लीट बघा याला लोडिंग करून घेतोय। खूप सुंदर अशी चंद्रकोर ही बनणार आहे। ब्लाउजला कॉम्बिनेशन करून जर करतील तर खूपच छान बनते ही। तर त्याच्यामुळे नक्की ट्राय करा एकदा तरी ही चंद्रकोर। फायनल लुक तर याचा खूप सुंदर येणार आहे बघा। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका। आता बघा तुम्हाला असं वाटेल की आपण हे डबल परत लोडिंग का करते, तर हे याच्यासाठी करतोय आपण की जो आपला गॅप असतो ना त्याला कव्हर करण्यासाठी। बघा मिळालं ना तुम्हाला एक टिप्स की जेणेकरून तुमचं काम अजून भरलेलं दिसणार। म्हणून सांगते असेच छान छान व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करा। आणि आजचा हा चंद्रकोरचा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा। आणि आवडला असेल तर लाईक पण करा। आपण हे काय करतोय परत गॅप हाफ दिसू नये म्हणून आपण ह्याला परत काय केले बघा, रिपीट येऊन याला परत भरतोय की जेणेकरून आपलं ते अजून पूर्ण गच्च भरून यावी चंद्रकोरचा आतला हा भाग। तर या आता जेवढा गॅप दिसतोय तेवढा आपण हे कंप्लीट करून घेऊया। याच्यामुळे काय होतं तुमची जी आतली फिनिशिंग आहे आणि आतलं जे गॅपचं हे आहे ते पण छान दिसणार। त्याच्यामुळे तुमची फिनिशिंग छान दिसणार। आणि खूप सुंदर ही नथ बनणार आहे बघा। फायनल लुक तर तुम्ही याचा बघतील ना तर तुम्हाला खूप आवडणार आहे। तर तुम्ही प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका। काही टिप्स असतात तर त्यामध्ये मध्ये तुमच्या सुटल्या तर तुम्हाला तिथे काहीच नाही मग फायदा। कारण काही गोष्टी अशा असतात की ज्या
तुमच्या पण कामामध्ये अशा अडचणी येतात आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असतं आणि तुम्ही ते बघत नाहीत, बरोबर. तर बघा किती सुंदर आपली ही चंद्रकोर आता बनलेली आहे, बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं इथे आपण 3 नंबर मोती आणि थोडंसं एक लुक वेगळा येण्यासाठी आपण इथे वेगळं मणी घेणार आहे. तर ते कसे घेतील बघा. तर हे बघा, आता आपण काय केलंय, याच्यामध्ये 3 नंबर मोती आणि एक पिंक कलरचा शुगर बीड्स आहे, तर तो आपण घेतलाय. आणि तो कसा आपण टाकणार आहे बघा, एक 3 नंबर मोती आणि एक पिंक कलरचा शुगर बीड्स. याच्याने काय होणार, तुमच्या कामामध्ये एक वेगळा लुक येणार, बरोबर. तर त्याच्यासाठी आपण हे वापरत आहे. तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो पण कोणता वेगळा कलर पाहिजे तो वापरू शकता. तर आता आपण ह्याला काय करतील, आउटलाईन. पूर्ण व्हिडिओ बघा, खूप माहितीशीर व्हिडिओ आहे. तुम्हाला प्रॉपर याच्यात नॉलेज भेटेल. आपण कसं काय केलेले आहे, चंद्रकोर कशी भरलेली आहे, हे सर्व समजून घ्या. चंद्रकोर भरण्याची पद्धत समजली तरच तुम्हाला ते काम करायला जमणार आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका. आता हे आपण पूर्ण अशीच आउटलाईन हाफच बनवणार आहे, तर बनवून घेऊया. आता आपलं बघा, हा जो आपला चौकोन आहे तर त्याला पण आपण काय करतील, आउटलाईन पहिला करून घेतील. आउटलाईन पहिला करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आतमध्ये जे पण काय करायचं आहे तर त्याच्यासाठी एक प्रॉपर शेप मिळून जाईल. तर आता आपण पहिला याला आउटलाईन करून घेऊया. खूप सुंदर ही चंद्रकोर झालेली आहे. फिनिशिंग खूप छान आहे आलेली आणि त्याच बरोबरीला याचा शेप पण एकदम प्रॉपर आलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल, एकदम प्रॉपर आलाय, म्हणजे कुठेच कमी जास्तीला आलेला नाहीये. हे आपण फटाफट काय करतील बघा, ह्या पूर्ण चौकोनला शुगर बीड्सची आउटलाईन करून घेतील. हे बघा, हे आपण असे व्यवस्थित इथे पॉइंट आला पाहिजे की जेणेकरून आपला शेप चांगला दिसणार, बरोबर ना. तर या पद्धतीने आता आपण इथे पण आउटलाईन करून घेऊया याला. किती सुंदर आपली चंद्रकोर दिसते बघा, दिसायला पण एकदम डिसेंट आलेली आहे. फिनिशिंग तर एक नंबर झाले ना. आपलं कामच फिनिशिंग मध्ये असतं, फक्त लाईव्ह मध्ये थोडीशी घाई गडबड झाली, कारण माझ्या कामाच्या याच्यातून मला ते वेळ नाही भेटला आणि प्रॉपर आपल्याला ते करता नाही आलं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ही अशी दाखवते बघा, वेगळी करून, की जेणेकरून तुम्हाला समजावं की आपल्याला ते कसं भरायचं असतं. काम तर आपल्याला समोरून दिसल्यावर समजतं की हे कसं आहे, पण ते भरायला येणं पण गरजेचं आहे ना. तर आता आपण हे पूर्ण आपण काय करूया, भरून घेऊया. हे बघा, हा आपण चौकोन बनवून घेतलाय. तर थोडंसं आता आपण याच्यात वेगळं करतोय काहीतरी, म्हणजे जेणेकरून अजून याला अट्रॅक्टिव्ह बनवायला. तर आता आपण याच्यामध्ये फिटिंग स्टोन लावतोय बघ, डायमंड चेन लावतोय बघा. डायमंडची जी आपली चेन आहे ती लावतोय, म्हणजे स्टोन चेन. हे बघा, या पद्धतीने आपण याच्यात पूर्णही लावून घ्यायचे. मी थोडंसं याच्यामध्ये चेंजेस केले बघा, आणि ते दिसायला पण खूप छान दिसतंय. आता अजून त्याला वेगळा लुक आला बघा याच्यामुळे. जे पण मला कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील आणि ते बघत असतील तर त्यांना सांगेल मी की आपलं डेली लाईव्ह व्हिडिओ येत असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह वर्क करून दाखवलं जातं. एखाद्या डिझाईनचं असेल, एखाद्या कशा वेगळ्या पॅचचं असेल किंवा काय, तर अशा पद्धतीमध्ये एखादी बुट्टी असेल जी सिंपलमध्ये तुम्हाला दाखवली जाईल,
तर अशा प्रकारचे लाईव्ह आहेत आपले डेली 4 वाजता, तर नक्की तुम्ही जॉईन करत जावा लाईव्ह व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला तिथे अजून जास्त चांगलं बघायला भेटणार आहे. डिझाईन डायरेक्ट तुम्हाला बघायला भेटतात लाईव्ह बनलेल्या, म्हणजे असं बघितल्याच्या नंतरून आपल्याला पण उत्साह येतो करायला. तर तुम्ही पण आपले जे लाईव्ह व्हिडिओ येतात तर ते डेली तुम्ही जॉईन करत जावा. आता हे आपण कंप्लीट करून घेतलं बघा इथपर्यंत. याला आता आपण कट करूया. जो एक्स्ट्रा आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे. आता याच्या बाहेरच्या साईडला पण आपण काय करतील बघा, एक शुगर बीट्सची लाईन मारूनच घेतील. आता ही मी तुम्हाला पटकन अशी मारून दाखवते की जेणेकरून आपल्याला टाइम हे करता येईल, वाचवता येईल. फटाफट आपण ही कंप्लीट करून घेऊया. तर आता बघा आपण हे जे शुगर बीटची लाईन मारून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, याच्या आतमध्ये एक लोडिंग करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी बघा मी हे ग्रीन कलरचा धागा वापरते सिल्कचा. आणि हा पाइपिंगचा धागा अगोदर आपण त्याच्यामध्ये लावून घेतोय. याला पहिला प्रॉपर लावून घेऊया आणि ह्याच्यावरती आता लोडिंग भरूया. तर हे बघा, हे आपण इथपर्यंत ह्या पाइपिंगच्या धाग्याला काय केले, भरून घेतलाय. आता आपण याच्यामध्ये थोडंसं वेगळं करतोय आणि याच्यामध्ये आपण आता क्रॉस लोडिंग करतोय. आपण धागा तर मध्ये लावलेलाच आहे पाइपिंगचा आणि त्याच्यावरून आपण काय करतील आता याला क्रॉस लोडिंग. तर हे बघा क्रॉस मध्ये कसं घ्यायचं तुम्ही बघा, कारण सुरुवातीला तुम्हाला समजलं नसेल तर ह्या पद्धतीने बघा क्रॉस घ्यायचं. हे जे आहे टाका तो क्रॉस या पद्धतीने, हे बघा असं क्रॉस लोडिंग खूप छान दिसते सरळ लोडिंग पेक्षा. तर आता आपण बघा काय करते, हे पूर्ण याला क्रॉस लोडिंग करून घेते. आणि तुम्हाला किती कसा वाटतोय हा लुक कमेंट करून सांगा की कशी दिसते आपली ही चंद्रकोर, आणि किती वेगळी आणि युनिक बनवलेली आहे ना. जे आपल्या रेग्युलर बनवतात त्याच्यापेक्षा एक किती वेगळी आहे, बरोबर. तर हे बघा किती सुंदर अशी बनली ना. तर आता हे कंप्लीट करून घेतो आपण शेवटपर्यंत येऊन. आपण हे लोड करून घेतले. आता आपलं लास्टच्या स्टेपला काम चालू झालंय. तर सर्वात पहिलं काय करायचंय, मिडलला मी काय करते, एक राऊंड शेप मध्ये आउटलाइन करते. त्याचबरोबरीला आपल्याला बाहेरच्या साईडला पण एक आउटलाइन करून घ्यायचे. मी तुम्हाला वरतून दाखवत असेल तर सुई मी एकदम वरती पकडले, पण सुई तशी नसते पकडायची, सुईला प्रॉपर पकडावं लागतं. आता बघा आपण इथं आले, तर आपण आता काय करतील, याला लोड करून घेतील सर्व. ही पूर्ण डिझाईन आहे ते आपल्याला भरून घ्यायचे. प्रॉपर भरून घ्यायचे की जेणेकरून तो शेप आपल्याला एकदम व्यवस्थित मिळून जाणार.
खूप सुंदर ही डिझाईन बनते बघा. जसं जसं आपला चंद्रकोरीचा प्रकार भरत आलेला आहे तसं ती डिझाईन एकदम उठावून आले. आणि आता आपण हे पूर्ण सर्कल जे आहे ते याच पद्धतीने आपण भरून घेतील. आता बघा हे आपण संपवत आणलेलं आहे का. फटाफट ह्याला कंप्लीट करूया. खूप सुंदर असं चंद्रकोरची डिझाईन बनले. एकदम भारी दिसते. कलर कॉम्बिनेशन पण छान झालंय आणि दिसायला एक नंबरच झालेली आहे. तर कमेंट करा तुम्हाला कशी वाटली ही चंद्रकोर. छान वाटते का ते सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता आपण हे कंप्लीट केलेलं. आता आपल्याला याच्या बाहेरच्या साईडला काय करायचं ते बघूया. तर ही बघा आता आपण हे आउटलाईन करायच्या अगोदर काय करतील, आतला जो आपला हा फिटिंग स्टोन चिटकवलेला आहे तर त्याला आपण पहिला आउटलाईन करून घेतील आणि आपण ते शुगर बीड्सने करणार आहेत. आणि सेम आता अशीच आउटलाईन आपण याच्या बाजूला करणार आहोत. हे जे आपण सर्कल बनवलेलं आहे त्याच्या बाजूला हे बघा या पद्धतीने ह्याला कंप्लीट करून घेतील. तर आता बघा आपण त्याला शुगर बीड्सची आउटलाईन करून झालेली आहे. आता आपण हे 3 नंबर मोती लावतोय याच्या बाहेरच्या साईडला, कारण आपल्याला याला जरदोशीने आउटलाईन करायचे आहे म्हणून. तर आता बघा आपण काय केले, हे पूर्ण मणी लावलेत आणि आता जरदोशी आपण याला फिरवून घेणार आहे. हे जे पण आपण बनवलेलं आहे पूर्ण राऊंड मध्ये मणी लावलेत त्याला आपण ही अशी जरदोशी लावून घेतील बघा. खूप सुंदर ही सुंदर ही चंद्रकोर झालेली आहे बघा. याचा एक वेगळाच लुक आलेला आहे. फिनिशिंग पण छान झाले, कलर कॉम्बिनेशन पण खूप चांगलं झालंय. तर याच पद्धतीने तुम्हीही तुमची नथ बनवू शकता आणि असे वेगवेगळ्या याच पद्धतीने तुम्ही असेच वेगवेगळे चंद्रकोर बनवू शकता आणि तुमच्या ब्लाउज वरती वर्क करू शकता. आता ह्याला आपण फटाफट काय करूया, आउटलाईन करून घेऊया आणि याचा फायनल लुक तुम्हाला मग मी दाखवते. तर हे बघा आपण आता जिथून पहिला स्टार्ट केलेलं आपण तिथून आले. तर आता फक्त काय करायचं, त्याला फक्त वळवत राहायचे बघा जरदोशीला. बघितलं आपण जिथून स्टार्ट केलं तिथपर्यंत येऊन फक्त ते आता जशी वळते तशी वळवत राहायचं आणि हे जे मणी लावलेत त्याला आपला पूर्ण सर्कल कंप्लीट करायचा. हे बघा या पद्धतीने हे असा. आता हे एवढं सुंदर काम दिसतंय हे जरदोशीचं लावल्यामुळं, कारण त्याचा एक वेगळा लुक आलाय जरदोशीचा आणि जरदोशीच्या कामाचा एक वेगळंच लुक येतो. हे काम खूप हेवी असतं, महाग असतं, कारण जरदोशीचं छोटं काम सुद्धा तुमचं 2-2.5-3 हजारापासूनच सुरुवात होते, कारण त्याला टाइम खूप लागतो करायला. त्याची मेथड पण वेगळी आहे आणि वेळ पण त्याला द्यावा लागतो, तर त्याच्यामुळे ते काम थोडंसं कॉस्टली असतं. तर हे बघा हे आता आपण काय करतील, या पूर्ण सर्कलला आपण हे जरदोशीचं आउटलाईन करून घेतील.
तर बघा हे आता आपली फायनल चंद्रकोर तयार झालेली आहे. तर कमेंट करा मला की ही तुम्हाला कशी वाटली ती. तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.